पेज नंबर 70 वर आपल्याला ट्रॅपेझियमवर काही सॉल्ड एक्झाम्पल्स दिले आहे ते समजून घेऊ आपण. त्याच्यामधलं पहिलं सॉल्ड एक्झाम्पल काय म्हणताय, मेजर ऑफ अँगल्स ऑफ quadrilateral ABCD are in the ratio 4:5:7:8 show that ABCD is a trapezium. काय म्हटलेलं आहे, आपल्याला एक ट्रॅपेझियम दिलेला आहे, क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे, 4 साइडेड क्लोज फिगर, आणि त्याचे जे अँगल्स आहे त्यांचा रेशो दिला आहे. तर गिव्हन काय आहे, अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD आर इन द रेशो 4:5:7:8. आता ऍक्च्युअल व्हॅल्यूज दिलाय का नाही, रेशो दिला आहे आपल्याला, आणि आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, वी हॅव टू प्रूव्ह दॅट दिस क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ ट्रॅपेझियम. आता ट्रॅपेझियम जर आपल्याला प्रूफ करायचं असेल एखाद्या क्वाड्रिलॅटरलला, तर आपल्याला दाखवायला लागेल, त्याची काय दाखवायला लागेल की वन पेअर ऑफ अपोजिट साइड इज पॅरलल टू इच अदर. वन पेअर ऑफ पॅरलल लाईन, वन पेअर ऑफ अपोजिट साइड इज पॅरलल टू इच अदर. सो आता याच्यामध्ये आपल्याला समजा जर हा ट्रॅपेझियम दाखवायचा असेल तर वी हॅव टू शो AB इज पॅरलल टू CD. AB आणि CD हे एकमेकांना पॅरलल आहे हे आपल्याला शो करावं लागेल. आता हे कसं आपण शो करू शकतो, आत्ताच मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की ऍडजस्टंट अँगल जे आहे म्हणजे A आणि D, हे जर दोन सप्लिमेंटरी आपण दाखवू शकलो की अँगल D plus angle A is equals to 180 degree, then we can show that this side is parallel to this side. पण आता नुसतं एक अपोजिट साइड, पेअर ऑफ अपोजिट साइड पॅरलल दाखवून चालणार नाही. रिमेनिंग पेअर ऑफ अपोजिट साइड जी आहे ती पॅरलल नाही आहे हे पण आपल्याला दाखवायला लागेल. म्हणजे आयदर आपण अँगल D आणि C कन्सिडर करणार. आपण सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये काय करणार की चारी जे इंटेरियर अँगल्स आहे ट्रॅपेझियमचे त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. आपल्याला जो रेशो गिव्हन आहे त्याच्यावरून आपण A आणि D किंवा B आणि C हे दोन पेअर सप्लिमेंटरी अँगल्सचे आहे हे आपण शो करणार, आणि A आणि B किंवा D आणि C यांची सम 180 डिग्री नाही आहे म्हणजे ते सप्लिमेंटरी नाही आहे हे आपण शो करू. त्याने आपण काय प्रूफ करू शकू की ही साइड याला पॅरलल आहे आणि ही साइड आणि ही साइड हे पॅरलल नाही आहे. सो क्वाड्रिलॅटरलमध्ये कोणतीही वन पेअर ऑफ अपोजिट साइड पॅरलल शो केली म्हणजेच काय आपण शो करू शकतो, इट इज अ ट्रॅपेझियम. सो आता याला कसं सॉल्व्ह करू शकतो आपण, सो आपण याला काय कन्सिडर करणार. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार, आपल्याला जो रेशो दिलेला आहे 4:5:7:8, सो आपण कन्सिडर करणार की अँगल A जो आहे त्याची व्हॅल्यू आहे 4x डिग्री, B ची आहे 5x डिग्री, C ची आहे 7x डिग्री आणि D ची आहे 8x डिग्री. असे आपण ट्रायंगलमध्ये सॉल्व्ह केले होते अँगल सम प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल वापरून. सिमिलरली अँगल सम प्रॉपर्टी ऑफ अ क्वाड्रिलॅटरल वापरून इथे आपण जे रेशो दिलेले आहे त्यांच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करणार आहे. सो वी कॅन राईट डाऊन बाय अँगल सम प्रॉपर्टी ऑफ अ क्वाड्रिलॅटरल. काय असते अँगल सम प्रॉपर्टी ऑफ अ क्वाड्रिलॅटरल की इंटेरियर चारी अँगलची सम ही ऑलवेज 360 डिग्री असते. सो वी कॅन राईट डाऊन अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C प्लस अँगल D इज इक्वल्स टू 360 डिग्री. आता आपण काय लिहिणार इथे, A ला आपण 4x घेतलेला आहे, B ला आपण 5x कन्सिडर केलेला आहे, C ला 7x आणि D ला 8x. सो 4x प्लस 5x प्लस 7x प्लस 8x विल बी इक्वल टू 360 डिग्री. या सगळ्या लाईक टर्म्स आहे, सो यांना ऍड केल्यावर आपल्याला मिळतं 24x दॅट इज इक्वल्स टू 360 डिग्री. सो एज टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x, 24 ला आपण इकडे ट्रान्सपोज करणार. सो x विल बी इक्वल टू 360 डिग्री डिवायडेड बाय 24 दॅट इज नथिंग बट x इज इक्वल्स टू 15. एकदा आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली की आपण चारही अँगल फाइंड आउट करू शकतो. कसे, A आहे आपला 4x, इथे x ची व्हॅल्यू पुट करणार, इथे x ची व्हॅल्यू पुट करणार. या सगळ्या ठिकाणी आपण x ची व्हॅल्यू पुट करून वी कॅन इझिली फाइंड आउट द अँगल. अकॉर्डिंगली आपण इथे अँगल्स फाइंड आउट केले आहे. तर अँगल A आपला येतोय 60 डिग्री, अँगल B 75 डिग्री, अँगल C 105 डिग्री अँड अँगल D इज 120 डिग्री. एकदा हे अँगल्स आपले फाइंड आउट झाले की इट इज व्हेरी इझी टू शो दॅट गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज अ ट्रॅपेझियम. त्याच्यासाठी आपण काय करणार, अँगल A प्लस अँगल D. कोणते कोणते अँगल्स घेतले आपण इथे, अँगल A आणि अँगल D, आणि त्यांची जेव्हा आपण सम करतो आहे, अँगल A ची व्हॅल्यू आहे 60, अँगल D ची व्हॅल्यू आहे 120, सो दॅट इज 180 डिग्री. म्हणजेच काय, जर अँगल A आणि अँगल D यांची सम 180 डिग्री आहे म्हणजेच हे सप्लिमेंटरी अँगल्स आहे. सो इट विल ऍक्ट एज अ ट्रान्सव्हर्सल अँड वी कॅन प्रूव्ह दॅट दिस साइड अँड दिस साइड इज पॅरलल टू इच अदर. तेच आपण इथे केलेलं आहे. देअरफॉर वी कॅन राईट डाऊन AB इज पॅरलल टू CD. याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं. त्याच्यानंतर
अँगल ए प्लस अँगल बी, जसं मी आधी म्हटलं होतं की फक्त एक पेअर ऑफ अपोजिट साईड पॅरलला दाखवून चालणार नाही, तर आपल्याला रिमेनिंग जी पेअर ऑफ अपोजिट साईड आहे ती नॉन पॅरलल आहे हे पण प्रूव्ह करायला लागेल. सो आपण काय केलं, अँगल ए प्लस अँगल बी म्हणजे कोणते अँगल्स घेतले आपण, हा अँगल आणि हा अँगल. जर हे सप्लिमेंटरी नसतील तर या दोन साईड्स या पॅरलल असू शकत नाही बाय टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स. तेच आपण इथे केलेलं आहे. अँगल ए प्लस अँगल बी यांची सम केल्यावर ती येते आहे 135 डिग्री विच इज नॉट इक्वल्स टू 180 डिग्री. सो वी कॅन से दॅट एडी इज नॉट पॅरलल टू बीसी आणि याला दिलं इक्वेशन नंबर 2. सो फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 वी कॅन से दॅट ABCD इज अ ट्रॅपेझियम. खूप सिंपल न्यूमरिकल आहे, नीट व्यवस्थित बघायचं आहे. काही डाऊट असेल तर मला विचारायचं आहे. नाऊ वी विल गो फॉर द नेक्स्ट न्यूमरिकल. नेक्स्ट न्यूमरिकल मध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, इन क्वाड्रिलॅटरल PQRS साइड PS इज पॅरलल टू QR. म्हणजे PQRS हा एक आपल्याला क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, PS इज पॅरलल टू QR म्हणजे ही साइड याला पॅरलल आहे, हे आपल्याला गिव्हन आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे, PQ इज इक्वल्स टू SR. PQ इज इक्वल्स टू SR हे आपल्याला गिव्हन आहे. देन साइड QR इज ग्रेटर देन साइड PS म्हणजे QR ही जी साइड आहे ही PS याच्यापेक्षा मोठी आहे हे आपल्याला गिव्हन आहे. अँड वी हॅव टू प्रूव्ह दॅट PQR अँगल PQR इज इक्वल्स टू अँगल SRQ. अँगल PQR म्हणजे हा अँगल, याला अँगल 1 म्हटलं आपण, हा अँगल अँड अँगल SRQ दॅट इज अँगल 2. हे दोन अँगल इक्वल आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे गिव्हन न्यूमरिकलमध्ये. आता याला आपण कसं प्रूव्ह करणार, सो आपण गिव्हन लिहून घेतलेलं आहे. गिव्हन काय आहे, इन क्वाड्रिलॅटरल PQRS PS इज पॅरलल टू QR, PS इज पॅरलल टू QR, PQ इज इक्वल्स टू SR, PQ इज इक्वल्स टू SR अँड QR इज ग्रेटर देन PS, QR इज ग्रेटर देन PS. सो या गिव्हन याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, PQRS इज अ आयसोस्केलस ट्रॅपेझियम. इट इज अ आयसोस्केलस ट्रॅपेझियम अँड वी हॅव टू प्रूव्ह. टू प्रूव्ह मध्ये आपण लिहिलेलं आहे PQR इज इक्वल्स टू अँगल PQR इज इक्वल्स टू अँगल SRQ. आता हे न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला एक कन्स्ट्रक्शन करावं लागतं. जेव्हा आपल्याला गिव्हन आहे QR ही साईड PS पेक्षा मोठी आहे, सो आपण या QR मध्ये असा एक पॉइंट आपण फाइंड आउट करू शकतो. कन्स्ट्रक्शन काय करायचं आहे आपल्याला, तर PQ जे आहे त्याने आपल्याला S पॉइंट पासून पॅरलल लाईन काढायची आहे. ही जी PQ लाईन आहे याला पॅरलल लाईन काढायची आहे. कुठून, S पासून, सच दॅट इट विल इंटरसेक्ट द लाईन QR आणि त्याला नाव देणार आहे आपण T. म्हणून इथे कन्स्ट्रक्शन आपण काय लिहून दिलेलं आहे, ड्रॉ अ लाईन सेगमेंट पॅरलल टू PQ. PQ या लाईनला पॅरलल असणारी लाईन सेगमेंट आपल्याला काढायची आहे आणि कुठून, S मधून काढायची आहे, जी QR या साईडला इंटरसेक्ट करेल आणि जिथे इंटरसेक्ट करताय त्या पॉइंटला आपण नाव दिलेलं आहे T. हे कन्स्ट्रक्शन आपल्याला करायचं आहे. आता या कन्स्ट्रक्शन नंतर प्रूफ बघू आपण. काय म्हटलेलं आहे, इन क्वाड्रिलॅटरल PQRS, गिव्हन क्वाड्रिलॅटरल PQRS मध्ये PS इज पॅरलल टू QT. आता हे PS इज पॅरलल टू QR आपल्याला गिव्हन आहे. आता QT हा PR चाच एक पार्ट आहे. सो जर PS is parallel to QR, we can also say that PS is parallel to QT and similarly we can say that PQ is parallel to ST. का, आपण कन्स्ट्रक्शनच तसं केलेलं आहे. आपण S मधून या लाईन सेगमेंटला पॅरलल अशी लाईन काढलेली आहे. सो वी कॅन राईट डाऊन PS is parallel to QT which is given to us. Similarly PQ is parallel to ST. दिस इज बाय कन्स्ट्रक्शन. एक आपल्याला गिव्हन होतं, एक आपण कन्स्ट्रक्शन केलं. आता जेव्हा एखाद्या क्वाड्रिलॅटरलच्या बोथ द पेअर ऑफ अपोजिट साइड्स पॅरलल असतात म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो, पॅरललोग्राम म्हणू शकतो. तेच आपण इथे लिहिलेलं आहे. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ पॅरललोग्राम. नाउ वन्स वी हॅव शोन और प्रूव्हन दॅट दिस PQTS और PSTQ हा जो क्वाड्रिलॅटरल आहे हा पॅरललोग्राम आहे. कारण ही या दोन पेअर ऑफ अपोजिट साइड पॅरलल गिव्हन आहे. या दोन पेअर ऑफ अपोजिट साइड्स आपण कन्स्ट्रक्शननी पॅरलल केलेले आहे. सो PSTQ हा काय होऊन जाईल, पॅरललोग्राम होऊन जाईल. आता हा जर पॅरललोग्राम होऊन जाईल
तर आपल्याला इथे बघता येईल की अँगल 1 म्हणजे अँगल पी क्यू टी आणि अँगल एस टी आर म्हणजे हा अँगल, हे दोन काय होऊन जातात, करस्पॉन्डिंग अँगल्स होऊन जातात. या दोन पॅरल साइड आहे अँड क्यू टी विल ऍक्ट ॲज अ ट्रान्सव्हर्सल. सो वी कॅन राईट डाऊन अँगल पी क्यू टी इज इक्वल्स टू अँगल एस टी आर. तेच आपण इथे लिहून घेणार आहे. देअरफोर अँगल पी क्यू टी इज इक्वल्स टू अँगल एस टी आर, दॅट इज पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. याला इक्वेशन नंबर 1 दिला आपण. त्याच्यानंतर साइड पी क्यू विल बी इक्वल टू साइड एस टी, ही जी आहे. आता हे पॅरलेलोग्रामची आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती आहे. पॅरलेलोग्राममध्ये बोथ द पेअर ऑफ अपोजिट साइड्स आर पॅरलल टू इच अदर ॲज वेल ॲज बोथ द पेअर ऑफ अपोजिट साइड्स आर इक्वल. सो एकदा हा पॅरलेलोग्राम आपण प्रूव्ह केल्यानंतर वी कॅन राईट डाऊन पी क्यू इज इक्वल्स टू एस टी. तेच आपण इथे लिहिलेलं आहे, पी क्यू इज इक्वल्स टू एस टी. आणि याचं रिझन काय येईल, अपोजिट साइड्स ऑफ अ पॅरलेलोग्राम. पण आपल्याला गिव्हन काय होतं, वी हॅव बीन गिव्हन दॅट पी क्यू इज इक्वल्स टू एस आर. हे आपल्याला गिव्हन आहे, पी क्यू इज इक्वल्स टू एस आर आपल्याला गिव्हन आहे. सो पी क्यू इज इक्वल्स टू एस आर आपल्याला गिव्हन आहे. पी क्यू इज इक्वल्स टू एस टी हे आपण आता प्रूव्ह केलं. म्हणजे ह्या तिन्ही साईड पी क्यू, एस टी आणि एस आर या तिन्ही साईड लेंथला इक्वल आहे. म्हणजेच आपण काय लिहू शकतो की एस टी इज इक्वल्स टू एस आर. सो बट वी हॅव बीन गिव्हन दॅट पी क्यू इज इक्वल्स टू एस आर. आता पी क्यू इज इक्वल्स टू एस टी पण आहे आणि पी क्यू इज इक्वल्स टू एस आर पण आहे. म्हणजे लेफ्ट हँड साइड जर इक्वल आहे या दोन्ही याची, सो वी कॅन से दॅट एस टी इज इक्वल्स टू एस आर. देअरफोर वी कॅन राईट डाऊन एस टी इज इक्वल्स टू एस आर. आता इथे जो ट्रायंगल बनतोय, कोणता ट्रायंगल, एस टी आर. हा जो ट्रायंगल बनता आहे त्याच्यामध्ये हा कोणता ट्रायंगल बनत आहे, आयसोस्केलस ट्रायंगल बनत आहे. का, कारण याच्या दोन साइड्स इक्वल आहे, एस टी आणि एस आर. आणि जर आयसोस्केलस ट्रायंगलची आपण प्रॉपर्टी इथे लावली तर वी नो दॅट आयसोस्केलस ट्रायंगलमध्ये ज्या इक्वल साइड्स असतात त्याचे अपोजिट अँगल्स इक्वल असतात. म्हणजेच आपण काय लिहू शकतो, अँगल एस टी आर म्हणजे हा अँगल इज इक्वल्स टू अँगल एस आर टी. तेच आपण इथे करणार आहे. सो इन ट्रायंगल एस टी आर वी कॅन राईट डाऊन अँगल एस टी आर इज इक्वल्स टू अँगल एस आर टी. व्हाय, आयसोस्केलस ट्रायंगल थिअरम. कारण आपल्याला माहिती आहे आयसोस्केलस ट्रायंगल थिअरम मध्ये, आयसोस्केलस ट्रायंगल म्हणजे काय, ज्याच्यामध्ये दोन साइड्स इक्वल आहे आणि ज्या दोन साइड्स इक्वल असतात त्यांच्या अपोजिट अँगल सुद्धा इक्वल असतात. हे आपण आयसोस्केलस ट्रायंगल थिअरम मध्ये शिकलेलो आहे. सो वी कॅन शो दॅट दिस अँगल इज इक्वल्स टू दिस अँगल. आता जर लक्षात असेल तर इनिशियली प्रिव्हियसली आपण हा अँगल आणि हा अँगल इक्वल दाखवला होता. का, कारण या दोन पॅरल साइड्स आहे, सो पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स बनतात. आणि आता आपण शो केलं दिस अँगल इज इक्वल्स टू दिस अँगल. सो वी कॅन से दॅट this angle 1 is equals to angle 2. So हे जे आपण स्टेटमेंट लिहिलेलं आहे अँगल एस टी आर इज इक्वल्स टू अँगल एस आर टी, याला आपण देणार इक्वेशन नंबर 2. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी कॅन राईट डाऊन अँगल पी क्यू टी इज इक्वल्स टू अँगल एस आर टी. अँगल पी क्यू टी इज इक्वल्स टू अँगल एस आर टी. आता हे क्यू आणि टी हे एस आर वरचे पॉइंट्स आहे. सो जो अँगल पी क्यू टी आपण म्हणतोय त्यालाच आपण अँगल पी क्यू आर पण म्हणू शकतो. आणि जो अँगल आपण एस आर टी म्हणतोय त्यालाच आपण अँगल एस आर क्यू सुद्धा म्हणू शकतो. सो फ्रॉम दॅट वी कॅन राईट डाऊन देअरफोर अँगल पी क्यू आर इज इक्वल्स टू अँगल एस आर क्यू. अशा प्रकारे हे न्यूमरिकल आपण सॉल्व्ह करू शकतो. याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 5.4 आहे, तो सोडवायचा आहे. काही डाऊट असेल तर मला विचारायचं आहे.